नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचं नुसतं नाव काढलं तरी धडकी भरते. कॅन्सर. आपण नेहमी ऐकतो ना, अमुक एका गोष्टीमुळे कॅन्सर होतो. पण खरंच तसं असतं का, की आपण फक्त एक सोयीस्कर कारण शोधत असतो? आज आपण ह्या आजारामागचं खरं गुपित उलगडणार आहोत. आपण जे सोयीस्कर बहाणे आजवर ऐकत आलोय, त्यांच्या पलीकडे जाऊन खऱ्या कारणांचा शोध घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आता सर्वात आधी हा प्रश्न, फक्त तंबाखूमुळे कॅन्सर होतो का? गल्लोगल्ली, अगदी चहाच्या टपरीवर सुद्धा आपण हेच ऐकतो की कॅन्सरचा एकमेव विलन तंबाखूच आहे. हो, तंबाखू हे एक मोठं कारण नक्कीच आहे, पण हेच एकमेव कारण आहे का, की एकाच गोष्टीकडे बोट दाखवून आपण बाकीच्या धोक्यांकडे साफ दुर्लक्ष करतोय? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. त्यानंतर येतो आजकालचा सर्वात हॉट टॉपिक, मोबाईल रेडिएशन. फक्त मोबाईल रेडिएशनमुळे कॅन्सर होतो का? कुठेही जा, ही भीती ऐकायला मिळतेच. जणू काही मोबाईल फोन आणि सेल टॉवर्स हेच या आजाराचे लपलेले खलनायक आहेत. हे उत्तर ऐकायला खूप सोपं वाटतं, बरोबर? पण विज्ञानाच्या कसोटीवर हे खरंच टिकतं का, हे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे. आणि मग येतो आपला तिसरा संशय. फक्त आनुवंशिकतेमुळे किंवा जेनेटिक्समुळेच कॅन्सर होतो का? म्हणजे कुटुंबात कोणाला हा आजार असेल तर तो पुढे आपल्याला होणारच, असा एक ठाम समज असतो. जणू काही यात आपला काहीच दोष नाहीये आणि सगळा दोष त्या बिचाऱ्या जनुकांचाच आहे. पण खरंच आपण इतके हतबल आहोत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधलीच पाहिजेत, कारण ही सोपी उत्तरेच आपल्याला खऱ्या वास्तवापासून अंधारात ठेवत आहेत. विभाग 1, खोटे संशयित विरुद्ध वास्तव. बघा, आपली विचार करण्याची पद्धत कशी असते. एका बाजूला असतात आपले सोयीस्कर कारणे. एखादा गंभीर आजार झाला की लगेच एका गोष्टीकडे बोट दाखवायचं आणि मोकळं व्हायचं. हे खूप सोपं असतं. पण दुसऱ्या बाजूला आहे गुंतागुंतीचं वास्तव. लक्षात घ्या, कॅन्सर हा कधीच एका कारणामुळे होत नाही. तो अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे होतो. हे ना एक मोठ्या कोड्यासारखं आहे, आणि जोपर्यंत आपण हे पूर्ण कोडे सोडवत नाही तोपर्यंत आपल्याला या आजाराला रोखता येणार नाही. विभाग 2, खरे कारण, पेशींचे विज्ञान. आता थोडं विज्ञानाकडे वळूया. कॅन्सरची खरी सुरुवात होते ती DNA म्युटेशनमधून. म्हणजे काय, तर आपल्या शरीरात ज्या पेशी असतात त्यांच्या आत असणाऱ्या DNAमध्ये काही बिघाड होतो किंवा बदल होतात. जेव्हा हा बिघाड होतो तेव्हा पेशींवरचं नियंत्रण सुटतं आणि त्या वेड्यासारख्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. पेशींची ही अमर्याद वाढ म्हणजेच कॅन्सरची सुरुवात. पण एक मिनिट, हे बदल काही आपोआप होत नाहीत हा. याला चालना देणारे अनेक घटक असतात. मग हे DNA बदल होतात तरी कसे? तर आपली रोजची जीवनशैली याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असते. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आनुवंशिकतेपेक्षा आपला रोजचा आहार आणि सवयी या धोक्यात जास्त मोठी भूमिका बजावतात. हे सगळे घटक जणू या आजाराचे जीवाभावाचे साथीदार आहेत. तंबाखू आणि मद्यपान तर आहेतच, पण त्यासोबत आपला चुकीचा आहार, म्हणजे तो जास्त तेलकट किंवा प्रोसेस्ड फूड खाणं आणि व्यायामाचा पूर्ण अभाव, आपल्या याच सवयी पेशींमधल्या त्या घातक बदलांना शांतपणे खतपाणी घालत असतात, ज्याकडे आपण अनेकदा सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. आणि थांबा, यादी इथेच संपत नाहीये. पर्यावरणीय आणि आनुवंशिक धोकेही तितकेच महत्वाचे आहेत. आजूबाजूला वाढणारं भयंकर प्रदूषण, हानिकारक रेडिएशन, रसायने आणि कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास. विचार करा, जेव्हा हे बाहेरचे घटक आणि आपली स्वतःची चुकीची जीवनशैली एकत्र येतात तेव्हा धोक्याची पातळी अक्षरशः कैकपटीने वाढते. हा संपूर्ण धोका समजून घेणं हीच खरी बचाव करण्याची पहिली पायरी आहे, कारण हे सगळे घटक एकत्र येऊन एक भयंकर जाळं तयार करतात. विभाग 3, एकाच कारणाच्या मिथकांना मोडून काढणे. चला, आता आपण मघाशी पाहिलेले गैरसमज एक एक करून मोडून काढूया. सर्वात मोठा आणि जुना गैरसमज म्हणजे फक्त तंबाखूमुळे कॅन्सर होतो. आता सत्य काय आहे? तंबाखू हे निश्चितच एक अतिशय घातक कारण आहे, यात अजिबात शंका नाही. पण केवळ तंबाखू खाणं सोडलं म्हणजे आपला धोका थेट शून्यावर आला असं अजिबात होत नाही. इतर जीवनशैली आणि पर्यावरणीय घटकही तितकेच घातक ठरू शकतात. आपण जर एकाच शत्रूकडे बघत राहिलो तर बाकीचे धोके आपल्याला दिसणारच नाहीत आणि इथेच आपण मोठी चूक करतो. आता वळूया दुसऱ्या गैरसमजाकडे, फक्त मोबाईल रेडिएशनमुळे कॅन्सर होतो. हा तर आजकालचा अगदी आवडता गैरसमज आहे.
पण खरं सांगायचं तर विज्ञानाकडे यासाठीचे पुरावे खूपच मर्यादित आहेत. या तुलनेत आपलं प्रदूषण, चुकीचा आहार आणि आनुवंशिकता ह्यांचा या आजारामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची उगीचच भीती बाळगत बसण्यापेक्षा जे सिद्ध झालेले धोके आहेत, जसं की वाढतं प्रदूषण आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त शहाणपणाचं ठरेल, नाही का? आणि तिसरा गैरसमज, फक्त वंशपरंपरेमुळे कॅन्सर होतो. बघा, कुटुंबात असा इतिहास असेल तर धोका नक्कीच वाढतो. हे खरं आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा आजार तुम्हाला होणारच. आपलं पर्यावरण आणि आपले रोजचे निर्णय या अनुवंशिकतेला चालना देण्याचं किंवा रोखण्याचं काम करतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर, जीन म्हणजे जर एखादी बंदूक असेल तर तिचं ट्रिगर दाबण्याचं काम आपली जीवनशैली करत असते. आपण जर आपली जीवनशैली योग्य ठेवली तर हा धोका आपण बऱ्याच अंशी नक्कीच टाळू शकतो. विभाग 4. धोक्याची साखळी तोडणे, बचावाचे हत्यार. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम बघितला, आता सोल्युशनकडे वळूया. बचावाचा आराखडा अतिशय स्पष्ट आणि सोपा आहे. 1. तंबाखू आणि मद्यपानापासून 100% दूर राहणे. 2. अतिशय चौरस आणि संतुलित आहार घेणे. 3. रोज न चुकता व्यायाम करणे. 4. वाढत्या ताणतणावावर म्हणजेच स्ट्रेसवर नियंत्रण मिळवणे. आणि 5. नियमित आरोग्य तपासणी करणे. हे ऐकायला खूप साधे आणि सोपे बदल वाटतात, पण त्यांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम प्रचंड असतो. या सवयींमुळे आपल्या संपूर्ण शरीराची इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि धोक्याचे घटक कमी होतात. हाच तो खरा बचावाचा मार्ग आहे. मित्रांनो, आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण माहितीचा एकच महत्त्वाचा निष्कर्ष आहे. कॅन्सर हा कुठल्याही एका कारणामुळे होणारा आजार नाही. तो अनेक गुंतागुंतीच्या घटकांचा एकत्रित परिणाम आहे. आता वेळ आली आहे की आपण ती सोयीस्कर कारणे शोधण्याची सवय सोडून द्यावी आणि हे गुंतागुंतीचं वास्तव डोळसपणे स्वीकारावे. कारण जेव्हा आपण हे वास्तव स्वीकारू तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने योग्य ती पावले उचलू शकू. आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेणं हेच आज सर्वात महत्त्वाचं आहे. पण मग एक प्रश्न उरतोच. शेवटी जाता जाता स्वतःला एकच प्रश्न नक्की विचारा. आपण अजूनही सोयीस्कर कारणांच्या मागे लपणार आहोत की या वास्तवाचा धैर्याने सामना करून स्वतःचं आयुष्य सुरक्षित करणार आहोत? विचार करा, कारण निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर